पुण्याच्या लोहगड किल्ला हत्याकांडातील 25 वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवालच्या क्रूर हत्येनंतर आता अग्रवाल कुटुंबावर आणखी एक अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळलाय। नातवाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे केतनच्या आजोबांचे निधन झालंय। नेमकं काय आहे प्रकरण, चला तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी सृष्टीसाठी आणि तुम्ही पाहत आहात आवाज इंडिया मराठी। तर झालं असं की लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेल्या केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे पुण्यात उपचारादरम्यान अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला। नातवाच्या अकाली आणि क्रूर हत्येचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती। अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास सोडला। एकाच महिन्यात तरुण नातू आणि घरातील ज्येष्ठ छत्र हरपल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाची लाट पसरलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार देवीचंद अग्रवाल हे गेल्या काही काळापासून आजारी होते आणि काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हृदयास्पर्शी संबंधित एक मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली होती आणि त्यांची प्रकृती सुधारत होती। मात्र 18 जून रोजी त्यांचा लाडका नातू केतन अग्रवाल याची लोहगड किल्ल्यावर फिरायला गेले असताना कथितपणे ढकलून हत्या करण्यात आली। नातू केतनच्या या हत्येच्या बातमीने आजोबांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला। केतनला न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यात नुकत्याच काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्येही ते अत्यंत भावुक झाले होते आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असता त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती। नातवाच्या विरहाच्या दुःखामुळे देवीचंद अग्रवाल यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यामुळे 2 दिवसांपूर्वीच त्यांना पुण्याच्या एका नामांकित खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ICU मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर मिस यू डॅड अशी भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे।